आपल्या विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। या अंतर्गत बुधवारी नागपूरच्या संविधान चौकात अंगणवाडी सेविकांनी एकत्र येत सरकार विरोधात निदर्शने केली। अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, वेतन श्रेणी, महागाई, इतर भत्ते, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅज्युइटी, मासिक पेन्शन या प्रमुख मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी सरकारकडे केली। सरकारने हिवाळी अधिवेशनात मागण्यांची दखल घेतली होती, मात्र या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाही। आशा सेविकांप्रमाणे त्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी केली आहे। या संपामुळे नागपूर जिल्ह्यातील 2000हून अधिक अंगणवाडी केंद्रांचं काम ठप्प झालं आहे। या संपात सर्व अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या। नागपुरातील संविधान चौकात त्यांनी निदर्शने केली। VCR बाईट। सव्वीस 20,000 किमान वेतन आम्हाला मिळालं पाहिजे आणि आमचा जो आधार आहे शासकीय कर्मचाऱ्याचा तर आम्हाला ग्रॅज्युइटी मिळाली पाहिजे आणि आम्हाला जो जीवन आधारित मरणोत्तर जो आमचा पेन्शनचा आधार असतो तो आम्हाला महिन्याचा मिळणारा जो पगार असतो त्याचा अर्धा भाग आम्हाला मिळायला पाहिजे असं आमची एक मागणी होती। आणि 26,000 मानधन जे वेतन म्हणून होतं तर त्यामध्ये मिनी अंगणवाडी आणि अंगणवाडी कर्मचारी यांना 26,000 आणि सोबतच काम करणारी जी आमची मदतनीस असते तिला 75% म्हणजे 20,000 रुपये तिला द्यायचं असं आमचं शिष्टमंडळांनी चर्चा केली। तेव्हा फडणवीस सरांनी त्यांना म्हटलं की एका वर्षामध्ये आम्हाला मानधनवाढ करता येत नाही, परंतु आम्ही पेन्शन देण्यासाठी गंभीर आहोत। त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत, त्यांना सरकारी कर्मचारी समजावं, त्यांची मानधन वाढ व्हावी आणि त्याला जे मानधन म्हणतात तो पगार असावा आणि तो किमान 26,000 रुपये दरमहा असावा। हा सरकारचा किमान वेतन आहे, ते मिळावं। ग्रॅज्युइटीची मागणी आहे, त्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झालेला आहे पण अंमलात आणत नाही आहेत। पेन्शनची मागणी आहे, सध्या आम्ही आंदोलन करून मिळवलं होतं ते एक रकमी निवृत्ती लाभ द्यायचे, सेविकेला 1,00,000 रुपये आणि अंगणवाडी हेल्परला 75,000 रुपये। आमचं म्हणणं की दरमहा मिळालं पाहिजे आणि ते त्यांचं जे मानधन असेल त्याच्या निम्म्याने मिळालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे।